छगन भुजबळ हे कॅबिनेटमध्ये आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा का देत नाहीत? एका बाजूला मंत्रिमंडळातलं सर्व खायचं, दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचं. छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी आपला राजीनामा फेकून द्यावा असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वाशिम येथे म्हणाले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. कॅबिनेटमध्ये आहेत ते राजीनामा का देत नाही? मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणारं त्यांची कन्सर्न आहे, हे बरोबर आहे, पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी. सर, शेवटचा प्रश्न असा आहे, तुमची उद्धव ठाकरेसोबत युती झालेली आहे, पण उद्धव ठाकरे स्वतः असं केव्हा जाहीर करत आहे की तो तुमचा 24-24चा फॉर्म्युला ठरलेला आहे? ते भीतात शरद पवारांना किंवा काँग्रेस? कोणाला भीतात काय माहीत. मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं. जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं. त्यांचे जे स्पोक्सपर्सन आहेत त्यांनी म्हटलं नाही आमचं 24-24चं झाले, संपलं. आमच्यासाठी दॅट्स मोर दॅन सफिशियंट. म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकात तुम्ही दोघंच जण लढणार हे आता निश्चित झालेलं असं म्हणायला लागेल? आता जसं आत्तापर्यंत तरी आहे, उद्या काय होते कोणाला माहिती. पण ते तसं ठरलं तर येत्या काळात जे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मविआशी जागा वाटपासंदर्भात आंबेडकर म्हणाले की आम्ही पत्र जाहीर केलेलं आहे. त्यांच्या प्रवक्ते म्हणाले की आमचं 24-24 असं जागा वाटप झालंय असं म्हटलं, संपलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही. सगळे पक्ष स्वतंत्र लढतील. विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे. कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने. अजित पवार सुद्धा वेगळं लढतील, BJP सुद्धा वेगळं लढेल, एकनाथ शिंदे सुद्धा वेगळे लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेगळे लढतील. तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे. आपली होईल शिवसेनेसोबत उद्धव ठाकरे? मी तुम्हाला काय म्हणालं, ती अशक्य बाब आहे. आता शासनाचा निर्णय आहे, कोर्टाचा निर्णय आहे, किंवा कोण कोणावरती कुरघोडी करते हे काही दिवसात दिसेल. दुसरा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला समावेश करण्याच्या पूर्वीला नाना पटोले यांना हटवा अशी वेणुगोपालकडून तुम्ही मागणी केलेली आहे फोनद्वारे. काय त्याच्यावर कोणी आपण केलेली आहे मागणी? मी कुठल्याही काँग्रेसवाल्याशी बोलत नाही. कुठल्याही काँग्रेसवाल्याला हकलपट्टी करा ही माझी भूमिका नाही आहे. ज्या पक्षाने त्याची भूमिका त्या ठिकाणी बजावी. कोण त्यांच्या उपयोगात आहे, कोण त्याच्या उपयोगात नाही, हे त्या पक्षाने त्या ठिकाणी ठरवावं.